बैलजोडी खरेदी करून गावी जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच दाखल केला गुन्हा। लातूर पोलिसांचा अजब दावा। शेतीसाठी रीतसर पावती फाडून बैलजोडी खरेदी करून गावी पायी जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार सोमवारी लातूरात समोर आला। अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी व त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा तालुका लोहार जिल्हा धाराशिव येथील बाजारातून शेतीकामासाठी बैलजोडी खरेदी केली होती। या खरेदीचे ग्रामपंचायतीचे अधिकृत दाखले पावत्यासोबत घेऊन ते आपल्या गावाकडे पायी निघाले होते। खोपेगाव परिसरात काही तरुणांनी त्यांना वाटेत अडवलं। बैल कुठे आणि कशासाठी नेताय अशी विचारणा करीत शेतकऱ्यांकडे चौकशी सुरू केली। शेतकऱ्यांनी अधिकृत खरेदी दाखल आणि सर्व वैध कागदपत्रे दाखवली तरी त्यांना सोडण्यात आलं नाही। यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा हाच प्रकार घडल्याने वाद वाढत गेला। शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी स्वतः पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून मदतीची मागणी केली। विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र येथे अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी उलट बैल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल केला। त्यांची बैलजोडी ताब्यात घेत गोरक्षणाला पाठवून दिली तसे असे संबंधित शेतकऱ्याने सांगितलं। शेतकऱ्यांना नाहक त्रास। जर स्वतःच्या पैशाने शेतीसाठी कायदेशीररित्या बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवलं जाणार असेल तर सामान्य शेतकऱ्याने जगायचं कसे असा संतप्त सवाल आता या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे। या घटनेवर उद्धव सेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी तीव्र संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास सहन केला जाणार नाही, या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाताना बैलजोडी पकडल्याचा पोलिसांचा दावा। कत्तलीच्या उद्देशाने बैलजोडी घेऊन जाणाऱ्या एकाला विवेकानंद चौक पोलिसांनी मुद्देमालासह पकडण्याचा दावा केला आहे। याबाबत सोमवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी सांगितलं, भीमराव शामराव सूर्यवंशी वय वर्ष 55 राहणार आरजखेडा तालुका रेणापूर हे कोणताही चारा पाण्याची व्यवस्था न करता बैलांना क्रूरपणे पायी चालवत घेऊन जात होते। औसा रोडवरील छत्रपती चौकात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ही कारवाई केली। याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रताप वांगे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 चा कलम 5A1 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तपास अंमलदार PG सिरमवाड करीत आहेत अशी माहिती विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली। मी पाटोद्यात बैल घेतल्याबद्दल, मी तिथून बैल हानीत आल्याबद्दल, मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा, आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो, बरं ही कुणी माझं ऐकाय तयार नाही। मग ऐकना बी झाल्याच्या बाद मी म्हणलो की बाबा माझं 40 एकर रान केलेलं आहे, मी काय असा खटके धंदा केलेला नाही, काय नाही, माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे, मी काय कुठं धंदा नाही। माझे बैल की पैसे देऊन तिथून आणल्याबद्दल ही म्हणते की तुम्ही खटके धंदा करता। खटके धंदा मालकरी माणूस करतो का? अरेस्ट केला। मग ह्यानी असं जोर मानल्याबद्दल परवानी फोन केला, मग इकडं आणले, मला म्हणले चला घेऊन बैल। मी आलो गोला इथून बैल घेऊन, मला पोलिसांनी दोघांनी आणले। इथं आणल्याबद्दल मला म्हणले की बांधा, इथं बांधलो की लगेच ह्यानी म्हणले सह्या करा ह्याच्यावर। मी आम्हाला साहेब दाखले हे तर सारा आहे ना, असं कसं बोलायला तुम्ही? त्या टायमाला मलेच बहिणी ऐकत जी आहे ते त्यांच्या मनात करूचलंय। बसा म्हणजे इथं तुम्ही सकाळ पोचतो, तुम्ही येऊ नका, काय नाही, इथंच राहा, तुमच्या पोरवाला बोलवा, आधार कार्ड बोलवा, मोबाईल नंबर द्या, दाखले घ्या, आम्ही द्यायला बी तयार आहोत। सारे गुन्हा दाखल काय केले गुन्हा दाखल माझ्या काय दिली का? मला नाही द्यायला, एफआर कॉपी दिली नाही ना, काहीच दिली नाही। बैल की हाय तर ती गोरक्षणला वाट लावली ह्यांनी, कसे लावले का लावले त्यांना माहिती। आता माझा जर पुरावा असताना जर बैल गोरक्षणला वाट लावता, तुमच्या अत्याचार आमच्यावर आहे, शेतकऱ्यावर अत्याचार म्हणायचंच काम झाले की तुम्ही का आमच्यावर थोडं दिवस गेल शेतामध्ये लक्ष का देत ना तुम्ही? आता पोचतो बी देणार। हे भीमरावजी सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा दिनकरजी सूर्यवंशी हे पाटोदा या ठिकाणाहून बैलजोडी पैसे नसताना त्यांच्याकडे खिशामध्ये भाडं परवडत नाही, त्याच्यामुळे पाटोद्यापासून त्यांनी संध्याकाळी प्रवास करत दोन्ही बैल हे त्या ठिकाणी चलत त्या ठिकाणी येत होते। खोपेगाव या ठिकाणी आले असताना जे तथाकथित स्वतःला गोरक्षक समजतात,
दारू पिऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांनी त्यांना दाखले दाखवले. त्यानंतर स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आपले भीमराव सूर्यवंशी यांनी, तरीही त्यांनी त्या ठिकाणी बैल सोडले नाहीत. म्हणजे हे जे शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय चालू आहे, मी या गोरक्षकच्या नावावर जे काळे धंदे करणाऱ्यांना सांगू इच्छितो, आपण इथून पुढं कुठलाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास त्यात तुमचा होता कामा नये, अन्यथा आम्ही त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आता जर आपण पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक बघितलं की प्रकरण, आता मला सांगा, धड धाकट जनावर त्या ठिकाणी चलत येऊ शकतं का हो? तिथून धड धाकट चलत त्या ठिकाणी जनावर चलत येते आणि भाकड जनावर चलत येऊ शकतं का? आपण त्याची शहनिशा करावी. दारू पिऊन तुम्हाला कुणीही अधिकार त्या ठिकाणी गाड्या थांबवायचा दिलेला नाही. इथून पुढे जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाहक त्रास जर झाला तर आम्ही उलट गुन्हे दाखल करून आम्ही त्या ठिकाणी एक चळवळ त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या तथाकथित गोरक्षकाविरोधात आम्ही त्या ठिकाणी उभी करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.